आज आपण ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना घेऊन करमाळा आगारात आलात, काय मागणी होती? आमच्या गावाला बसची सोय नाही. आमचं गाव गौंडऱ्यापासून 6 किलोमीटर अंतर आहे. कोरकड्यापासून अंतर 3 किलोमीटर आहे. आम्हाला बाहेर कुठे जायचं म्हटलं की 3 किलोमीटर आणि 6 किलोमीटर चालावं लागते. आणि आमच्या गावात सोय नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्याची अडचण होती. आम्हाला करमाळा यायचं बस आमच्या नाही. आमची नेरले गाडी होती पहिली मुक्कामी, ती गाडी बंद केली आहे. त्यामुळे आता आमच्या विद्यार्थ्याची खूप अडचण होते. आमच्या बस नसल्यामुळं आमच्या गावात बाहेरगावाची लोक मुलं असं नको म्हणतात. बस नसल्यामुळे आमच्या गावात मुलं करायला लोक नको म्हणतात. एवढी आमची वाईट अवस्था आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बस नसल्यामुळं आमच्या गावातल्या मुली 50% शाळा शिक्षण घेत नाहीत. बसची सोय नसल्यामुळं आमच्या गावातले विद्यार्थीसुद्धा 30% शिक्षण घेत नाहीत. त्याला सोय नसल्यामुळं सोयच नाही त्या कॉलेजला यायला, शाळेला यायला. त्यामुळं आमची मागणी आहे, करमाळा कुर्डवाडी गाडी आमची कायमस्वरूपी चालू ठेवावी. आम्हाला पुण्याला जाण्यासाठी, आम्हाला सोलापूर जाण्यासाठी, पंढरपूर जाण्यासाठी आमचं कुर्डवाडी हे ठिकाण सगळ्याला महत्त्वाचं आहे. तिथं रेल्वे जंक्शन आहे, ती सगळ्या गाड्या थांबतात. त्यामुळे ही गाडी आमची चालू राहिली पाहिजे. आमची मागणी करमाळा येण्यासाठी आम्हाला बस पाहिजे. आम्हाला करमाळा तालुका आहे, सरकारी कामासाठी आम्हाला करमाळा यावं लागतं. त्यामुळे आम्हाला बसची खूप गरज आहे. एक 15 रोजी गाडी चालली, पण सगळ्या लोकांना अजून गाडीची माहीत झाली नाही. सगळ्या लोकांना गाडीचा टाईम माहीत नाही. त्यामुळे 2-3 महिने गाडी चालू ठेवली तर सगळ्या लोकांना टाईम माहीत होऊन जाईल. गाडी पूर्ण कंटिन्यू चालू शकते, त्याला मी उत्पन्न मिळू शकतं. अशी आमच्या मागणी आहे. ही गाडी बंद करून अशी आमची ग्रामस्थातर्फे सगळ्या आमच्या मागणी आहे. ही गाडी बंद करू नये. आजच्या चर्चेमध्ये काय मार्ग नाही? आज साहेबांनी सांगितले गाडीला उत्पन्न कमी येतं आहे, तर आम्ही ही गाडी आणखीन 15 वर्ष चालू ठेवू. आणि पुन्हा उत्पन्न आलं तर आमची मिटिंग घेऊन पुन्हा गाडी निर्णय सांगितलं आम्हाला मिटिंग घेऊन. हे आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय तिथं गैरसोय होती काय? हो, इथं गरज. आमची मुलं शिक्षण कमी, आमची मुलं शाळेत पालकांची मुलं शाळेत घालत नाहीत. गौंडपणे यायचं कसं? आमच्या गावाच्या हायस्कूल नाही, आमच्या गावात सोय नाही, मग शाळेत मुलं येणार कडे. आगार प्रमुखांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांची गैरसोय होत नाही, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी गाडी आहे असं म्हणतात. पण आमच्या लोकांना जायचं सोलापूर जायचं. आमचं सोलापूर काय काम असतं लोक, आम्ही जायचं कसं? सोलापूर जायचं आम्ही कसं? काय लोक आमचे पुण्याला काम आहे, काय पूर्ण आम्ही पुण्याला काम आहे, त्या आम्ही जायचं पुण्याला. मग त्यासाठी सोयच नाही. सोयच आमच्या गावात सोयच नाही कुठे. सोय नाही. या प्रकारे आपण म्हणजे परिवहन मंत्र्यांपर्यंत निवेदन दिले, काही वरिष्ठांपर्यंत आम्ही सोलापूरला निवेदन दिलेलं आहे. आम्ही परिवहन तीनदा भेटले परिवहन मंत्र्यांनी. त्यांनी मला सांगितलं तुमची गाडी आम्ही तुमची आम्ही गाडी बंद ठेवणार नाही. आम्ही तपास टाकलं परिवहन मंत्र्यांनी. त्यांनी त्याचा आदेश काय काढला आहे की गाडी चालू ठेवा, बंद करू नका म्हणून. ती गाडी आहे का चालू? गाडी चालू. आज गाडी बंद केली. आज गाडी आली नाही. आजपर्यंत गाडी चालू होती आजपर्यंत. काय कारण सांगितलं आज गाडी नाही? की तुम्हाला उत्पन्न कमी येत आहे त्यांचं म्हणणं आहे. प्रवासी त्यांचं असं म्हणणं आहे, उत्पन्न आमच्या गाडीला कमी येते. 15 दिवस पण आम्ही गाडी चालू, जर प्रवासी आम्ही गाडी बंद करायचं असं म्हणणं त्यांचं म्हणणं आहे. असं आता ते नेरलेपासून पुढं वर कुर्डवाडीपर्यंत त्या बसचं अजिबात उत्पन्न नव्हतं. त्यामुळं आम्ही ती बस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नेरल्यापर्यंत सोडली. आज तर तिथं आली गाडी, आज नव्हती ना? नाही, आज गेलेली आहे गाडी. मागणी काय होती ग्रामस्थांची? ग्रामस्थांची मागणी तरी कुर्डवाडीपर्यंत आहे, पण आपण 15 तारखेपासून आजपर्यंत चालवली कुर्डवाडीकडे, परंतु ते उत्पन्न तसा प्रतिसाद प्रवाशांचा नाही. त्याच्यामुळं आपण ती बंद केली. आता जो मार्ग काढला तुम्ही करमाळा ते कुर्डवाडी, गाडी किती दिवस चालणार? आता सध्या प्रवासी म्हणजे ग्रामस्थांच्या मागणीनुसार एक आणखीन 15 दिवस मी चालवतो. जर प्रवासी प्रतिसाद नाही भेटला तर विद्यार्थी फेरीच आपण चालू ठेवू नेरल्यापर्यंतची.